पंकजा मुंडे यांची सुपारी त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनीच देऊ केली होती असा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आणि यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। याबाबतचा पुरावाच दमानिया यांनी सादर केलाय। बघूया। पंकजा मुंडेंची सुपारी धनंजय मुंडेंनी देऊ केली। अंजली दमानियांचा सनसनाटी आरोप। पंकजांविरोधात राजेंद्र घनवटांनी पुरावे गोळा केल्याचा दावा। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंमध्ये आता सख्य आहे, पण काही वर्षांपूर्वी पंकजा मुंडेंविरोधातले पुरावे घेऊन धनंजय मुंडे आपले उंबरठे झिजवत होते असा सनसनाटी आरोप अंजली दमानियांनी केलाय। पंकजा मुंडेंविरोधात राजेंद्र घनवट यांनी पुराव्याच्या फाईल्स गोळा केल्याचा दावाही अंजली दमानियांनी केलाय। राजेंद्र घनवट हे साथी आहेत, जसे वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे साथी आहेत तसे राजेंद्र घनवट हे त्यांचे साथी आहेत। जसं मी म्हटलं की पहिल्या दिवशी जेव्हा मला पंकजा मुंडेच्या फाईल्स घेऊन जेव्हा धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते, जिथे मी बसले तिथेच ते बसले होते आणि त्यांच्याही सगळ्या फाईल पाठवण्याचं काम याच राजेंद्र घनवटने केलं होतं। पंकजा मुंडेंविरोधात राजेंद्र घनवट आणि धनंजय मुंडेंनी आणलेल्या फाईल्स आजही घरात पडून असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। आपण असली कामं करत नसल्याचं त्यावेळी निक्षून सांगितल्याचंही त्या म्हणाल्या। ते त्याच्यासाठी माझ्या घरी आले होते, कारण तेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे विरोधात होते, म्हणून धनंजय मुंडे माझ्या घरी आले पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन आणि मी त्यांच्या विरुद्ध लढावं असं त्यांना वाटत होतं। पण त्यांना मी स्पष्टपणे जेव्हा सांगितलं की मी असं कधीही लढत नाही, त्यांनी त्यांच्या फाईल्स ठेवून गेले, पण त्याच्यावर मी कधीही बोलले नाही, कारण हे लढणं अशा कोणाच्या दिलेल्या फाईल्सवर हे मी आज तगायत कधी केलं नाही आणि करणारही नाही। जेव्हा विषय योग्य वाटतो त्याचे पेपर्स आम्ही काढतो आणि आम्ही लढतो असं त्यांना स्पष्ट सांगितल्यानंतर ते शेवटी इथे चहा पोहे खाऊन रात्री 10 वाजता माझ्या घरून गेले। धनंजय मुंडे आणि घनवट यांच्यात प्रचंड सख्य असल्याचं दमानियांनी सांगितलंय। जसं वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे, तसंच राजेंद्र घनवट म्हणजे धनंजय मुंडे असंही समीकरण असल्याचं दमानियांनी सांगितलंय। धनंजय मुंडेंनी त्यावेळी बहीण पंकजांविरोधात सुपारी देऊ केली होती असंही अंजली दमानिया म्हणाल्या। धनंजय मुंडे आणि तेजस ठक्कर हे दोघेही माझ्या घरी आले होते। एक प्रकारची सुपारी होती पंकजाताई मुंडे यांच्या विरोधातली, ते देण्याचा प्रयत्न त्यांनी नक्कीच केला, पण ते घेत नाही हे त्यांना कदाचित कल्पना नसेल। अंजली दमानियांच्या घरी आपण कधीच गेलो नसल्याचा दावा पोपट घनवट यांनी केलाय। अंजली दमानियांनी केलेले सगळे आरोप त्यांनी फेटाळले। कधीच मी भेटलेलो नाहीये, कधीच भेटलेलो नाहीये। धनंजय मुंडे तुमच्या सोबत होते असंही ते म्हणतात? नाही नाही, कधीच नाही, कधीच नाही। माझा काही संबंध त्याच्याशी नाहीये। मी कधी त्यांच्या धनंजय मुंडे असोत का मी एकटा असो, डायरेक्ट एक वेळेला फक्त न्यायालयात त्या दिसल्या होत्या, मी हाय हॅलो केलं आणि बाकी 2 शब्द बोललो, बाकी काही, आणि 2 शब्द काय बोललो, ताई मला तुम्हाला भेटायचं आहे एवढा शब्द बोललो होतो त्यावेळेला, बाकी काही संबंध नाही। धनंजय मुंडेंवर दमानियांनी गंभीर आरोप केले। या आरोपांमुळे धनंजय आणि पंकजा या भाऊ बहिणींच्या नात्यात पुन्हा कटुता येते की काय अशी चर्चा आता बीडमध्ये सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।